लाईफमध्ये 90% ऑफ द प्रॉब्लेमचं रिझन आहे मिसिंग टाईल सिंड्रॉम. एका खूप मोठ्या हॉटेलमध्ये बिझनेसमॅननी एका स्विमिंग टँकला करोडोचे टाईल्स लावलेत आणि एक टाईल्स लावणं विसरून गेला. लोक जेव्हा पाहायला आली तेव्हा असंख्य टाईल्सकडे लक्ष जाण्याऐवजी त्या एका टाईल्सकडे लक्ष गेलं आणि त्यावर त्यांनी खंत व्यक्त केली. यातून सायकोलॉजीने एक्सपेरिमेंट केली आणि त्यात कॉन्क्लूड आलं की आपला ब्रेन नेहमी निगेटिव्ह साईडकडे वळतं आणि पॉझिटिव्ह साईडकडे फार कमी असतं. आपल्याकडे काय आहे त्यापेक्षा समोरच्याकडे किती आहे याकडे आपलं लक्ष अधिक असतं. मला इतकी सॅलरी आहे यापेक्षा समोरच्याला किती सॅलरी आहे याकडे आपलं लक्ष असतं. ॲज अ स्टुडंट मला किती मार्क्स मिळाले यापेक्षा समोरच्याला इतके जास्त कसे मार्क्स मिळाले यावर आपण दुःखी असतो. ॲज अ क्रिएटरमध्ये आपल्याकडे लाखो फॉलोअर्स आहेत, पण लाखो फॉलोअर्सचा आनंद मनवण्याऐवजी आपण मिलियन्सकडे लक्ष देतो आणि नेहमी दुःखी असतो. आपण आता आपल्याकडे काय आहे याची कदर नाही करणार तर आपल्या लाईफमध्ये आपल्याला चांगल्या गोष्टी कशा मिळत जाणार. आणि या व्हिडिओमधून हेच शिकायला मिळतं की आपल्याकडे आतापर्यंत जे काही आहे तेच आपण नेहमी तितके कृतज्ञ, ग्रॅटिट्यूड आणि तितकं मनापासून आनंद नाही साजरा करणार तोपर्यंत आपल्याला याच्यापेक्षा अधिक जास्त मिळणं अवघड आहे. आणि हेच 90% ऑफ द प्रॉब्लेम मोस्ट ऑफ द इंडियन यॉथ फेस करतायत कंपॅरिझनमुळे, कॉम्पिटिशनमुळे आणि फिअर ऑफ मिसिंग आउटमुळे. थँक्यू.